नेमकं काय कारण होतं, काय सांगाल? नमस्कार. मी गणेश मारोटकर, स्वाभिमान हॉकर्स युनियन जिल्हाध्यक्ष, हॉकर्स युनियन अध्यक्ष. गेल्या 15 दिवसांपासून ते 20 दिवसांपासून माननीय मनपा आयुक्त सौम्या शर्मा मॅडम यांनी हॉकर्सवर अतिक्रमणाची अशी कारवाई सुरू केलेली आहे जणू आम्ही हॉकर्स नसून आतंकवादी किंवा नक्षलवादी आहोत. आमच्या गाड्यात तोडण्याच्या गोष्टी करण्यात येत आहे, स्क्रॅप करण्याच्या गोष्टी येत आहे. टाउन वेल्डिंग कमिटीची कुठलीही मीटिंग न घेता आमच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली जात आहे. आणि मॅडमनी एक दिलं आहे की आम्ही टाउन वेल्डिंग कमिटी शहर फिरवाला समितीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. मी शहर फिरवाला समितीचा सदस्य आहो, तरी सुद्धा मला विश्वासात न घेता ही कारवाई सुरू आहे. हा आमच्या हक्काचा हनन आहे शहर फिरवाला समिती सदस्यांच्या. आज अमरावती शहरामध्ये कुठले रोजगाराचे साधन नाही, कुठली कंपनी नाही, कुठला रोजगार नाही. आम्ही स्वतः कमावून स्वतः परिवाराचे पोट भरणारे तरुण आहोत, बुजुर्ग आणि महिला आहोत. परंतु आमच्यावर कारवाई की हे पूर्ण अन्यायकारक आहे. अमरावती शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डरांना यांनी हॉकर झोनच्या जागा विकलेल्या आहे आणि म्हणून आम्हाला आज फुटपाथवर गाडी लावण्याची वेळ आलेली आहे. ही गलती आमची नसून ही यांची आहे. अगर गलत आम्ही आहोत तर अमरावती शहरामध्ये असे कित्येक मार्केट आहे की ज्याला पार्किंग नाही आहे. अगर आम्ही अनधिकृत आहोत तर अनधिकृत पूर्ण बिल्डिंग पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या गोष्टीची दखल घ्यावी. यानंतर आता आमच्यावर तुम्ही कारवाई करत आहात अनलिगल म्हणून. आता आम्ही पाहू का अमरावती शहरात किती कॉम्प्लेक्सला, किती दुकानांना, किती मार्केटला पार्किंगची जागा आहे, किती आहे हे आम्ही पाहू. तसे तुम्ही आमच्यावर बुलडोजर चालवता, तुमच्या धमक असेल तर त्याला चालून दाखवा. अरे गरीबों को तो कोई भी मारता है, हिम्मत होगी तो लढो उनसे. हे आंदोलन आज आम्ही मीठ आणि भाकर खाऊन सणाच्या दिवशी आंदोलन करत आहोत. यांना लाज वाटली पाहिजे. 3-3 लाख पगार घेतात आणि आता स्वतःचा यांचा तर रोजचाच सण असतो, पण आमच्या गरिबांचा कधी कधी येतो दिवाळी, दसरा, नागपंचमी. आजच्या दिवशी हे भाकर आणि मीठ खाऊन आलो. अरे लाजा बाळगा लाजा. आज मीठ भाकर खाल्ली, उद्या ज्या दिवशी मिरच्या खाऊ ना तर पुऱ्या शहराला मिरच्या लागेल, लक्षात ठेव जा. बहुत बढ़िया. हे आंदोलन प्रेमाने होते. हे आंदोलन आता जसजसे दिवस जाणार तसतसे आंदोलन आम्ही तीव्र करत जाणार. याची प्रशासनाने दखल घ्यावी. अन्यथा 2 दिवसात शहर फिरवाला समितीची बैठक लावून आमच्यापासून नावाची यादी घेऊन त्यांना हॉकर झोनमध्ये जागा देऊन, स्मार्ट कार्ड देऊन सगळ्यांना रोजगार करू द्यावा. व जोपर्यंत हे सर्व कारवाई होत नाही तोपर्यंत अमरावती शहरात अतिक्रमणाची कारवाई थांबवावी. आज हे मॅडम म्हणत आहेत की पहिले नो हॉकर झोन बनवू आणि सर्वांना उठू. अरे नो हॉकर झोन नंतर बनवा मॅडम, पहिले हॉकर झोन बनवा. अरे पहिले खाऊ द्या, नंतर पोटावर मारा. हो तुम्ही हॉकर झोन नाही बनवले, नो हॉकर झोन पहिले. हा कुठला न्याय आहे? अन्याय नाही. आमच्यावर झालेला अन्याय तो हॉकर युनियन कधी बर्दाश्त करणार नाही. सगळे सोबत आहे. धन्यवाद.